काढलं आणि त्याची अशी स्थिती झाली. तुम्हाला सांगते, अगदी खरा घडलेला असा हा किस्सा आहे, याच्यात काही अतिशयोक्ती नाही. पण असे अनेक प्रसंग येतात की अमिताभजी व्यासपीठावर आहे, मी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदन करतेय, अमिताभजींच्या संदर्भात काही बोलतेय किंवा कार्यक्रमाच्या मध्यांतरामध्ये ते सुद्धा आपुलकीने आपली चौकशी करतायत. त्यावेळेला मला नेमकं हे आठवतं की सांगावं काय माणसाला, बाबा तुझ्यामुळे पुन्हा कुणाचा आयुष्यात कसा कसा फायदा होईल तुला सुद्धा माहित नसेल. परक्या देशामध्ये माझ्यासारखे सामान्य गृहिणीचा हा असा असा फायदा कधीतरी झाला होता 96-97 साली, पण असला आगाऊपणा मला कधी करता आला नाही, म्हणून तसं सांगता आलं नाही. मनात मात्र विचार नेहमी येतो. पण तुम्हाला सांगते की अमिताभजींच्या बद्दल बोलताना मला नेहमी असं वाटतं, मी तुमच्यासाठी अमिताभ आणि शाहरुख बोलतील, तुम्ही परत बोलायला सुरुवात केली, वारे वा. ते रागावले नेहमी. सांगायचा मुद्दा असा की अमिताभजी व्यासपीठावर असताना त्यांचे एक सुसंस्कृत असं जे व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व आपल्याला अगदी